दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटतात? एका तपोवनामध्ये वर्तंतू नावाचे अतिशय बुद्धिमान, अध्यापनामध्ये पारंगत आणि स्वभावाने अतिशय दयाळू असे एक ऋषी राहत होते. आपल्या अध्यापनातील कौशल्याने त्यांनी असंख्य शिष्यांमध्ये संस्कार बीजे रोवली होती. त्यामुळे शिष्यांसोबत त्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. याच आश्रमामध्ये पैठणमधील देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा कौत्स हा विद्यार्जन करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. आता त्याची आश्रमातून निरोप घेण्याची वेळ आली होती. आपल्याला गुरुने विद्या शिकवल्या, शास्त्रामध्ये पारंगत केले, यामुळे आपण आपल्या गुरुला काहीतरी देणे लागतो, या भावनेतून तो आपल्या गुरुजवळ गेला आणि कृतज्ञपूर्वक म्हणाला, आचार्य, आपण मला अध्यापन करून सर्व विद्यांमध्ये पारंगत केलेत. याबद्दल मी आपणास गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. आपण माझ्याकडून कशाची इच्छा करता ते सांगावे. यावर वर्तंतू ऋषी म्हणाले, कौत्सा, आपला शिष्य विद्वान झालेला पाहणे यासारखा दुसरा तो आनंद कोणता असू शकतो? मला कोणतीही दक्षिणा नको. परंतु कौत्साने मात्र वारंवार आग्रह केल्यानंतर वर्तंतू म्हणाले, हे शिष्या, मी तुला 14 विद्या शिकवल्या आहेत. त्यामुळे तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आण आणि त्याही तू एकाच व्यक्तीकडून आणाव्यात. गुरुची ही अट मान्य करून तो त्या आश्रमातून बाहेर पडला. एकाच व्यक्तीकडनं 14 कोटी सुवर्ण मुद्रा मिळवणे कठीण आहे हे त्याला जाणवले. त्यावेळी त्याला रघुराजा हा धनसंपन्न, त्याचप्रमाणे विद्वानांचा आश्रयदाता आहे हे त्यास समजले. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने नुकताच विश्वजित नावाचा यज्ञ केलेला असून आपली संपूर्ण संपत्ती दान केली आहे असे समजल्यावरती कौत्स्य तेथून निघू लागला. रघुराजाने त्याला अडवले आणि तिथे येण्याचे प्रयोजन विचारले. कौत्स म्हणाला, हे राजा, मला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रांची आवश्यकता आहे. परंतु याआधीच आपण सर्व संपत्ती दान केली आहे. त्यामुळे मी येथून निघालो आहे. हे ऐकून कौत्साला मदत करण्याचे आश्वासन रघुराजाने दिले आणि त्याला आपल्या यज्ञशाळेत थांबण्यास सांगितले. रघुराजाने आपली थकीत बाकी इंद्राकडे मागितली. परंतु इंद्राकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने इंद्रासोबत लढण्याची तयारी केली. यावेळी इंद्र रघुराजाला घाबरला आणि त्याने कुबेराला सांगून अयोध्या नगरीबाहेर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. यानंतर रघुराजाने कौत्साला सुवर्ण मुद्रा घेण्यास सांगितले. त्यातील त्याने 14 कोटीच सुवर्ण मुद्रा घेतल्या. बाकी सुवर्ण मुद्रा घेण्यास त्याने नकार दिला. यानंतर त्या सुवर्ण मुद्रा आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आल्या. त्या लोकांना घेऊन जाण्यास सांगण्यात आल्या. ही श्रीमंत होण्याची संधी आहे असे मानून लोकांनी ते सोनं लुटलं व दुसऱ्यांना वाटून आपला आनंद साजरा केला. या वेळेपासून आपट्याची पानं वाटण्याची प्रथा सर्वत्र